Hello students, today we are going to learn the mechanism of respiration. Respiration is the biological process and in which there is an exchange of gases. In the exchange of gases, O2 is taken inside the body and CO2 is given outside from the body and the formation of ATP molecule. Biological process, it is very important. आपण रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये सुरुवातीला रेस्पिरेशनची डेफिनेशन बघितलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला 38 ATP मोलिक्युल्स मिळतात. आता ह्या मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये 4 प्रोसेस येतात. देर इज ए हॅविंग 4 प्रोसेस. फर्स्ट वन इट इज द ब्रीदिंग, सेकंड वन external respiration, third one internal respiration, and fourth one cellular respiration. Today we learn the first process, that is breathing. Breathing is the physical process. There is also exchange of gases between the atmosphere and lungs. In this breathing there is a presence of or the working of the organ, that is thoracic cage, ribs, sternum, intercostal muscles and diaphragm. In the diagram there is a also presence of the thoracic cage, ज्याला आपण thorax region मध्ये असणारा बाहेरचा जो पिंजरा आहे त्याला thoracic cage म्हणतो आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या रिब्स, बरकडे म्हणतो आपण ह्याला. स्टर्नम हे याच्यामध्ये वरती मिडल साईडला एक बोन असतं, कार्टिलेजिनस बोन, त्याला ह्या ठिकाणी स्टर्नम म्हटलं जातं. इंटरकोस्टल मसल जे ह्या रिब्सना ह्या ठिकाणी जोडणारे असतात ह्यांना आपण इंटरकोस्टल मसल्स म्हणतो. त्याच्यामुळेच ह्या ठिकाणी ह्याचा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं आणि तेच त्या ठिकाणी आपल्याला इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनसाठी मदत करत असतात. आणि त्याचबरोबर अजून एक जो ऑर्गन आहे तोही आपल्याला ह्या इन्स्पिरेशन एक्सपिरेशनमध्ये मदत करतो, तो म्हणजे महत्त्वाचा डायफ्रॅगम, जो पूर्ण सगळ्या मॅमल्समध्ये येतो. तो डायफ्रॅगम थोडासा असा फ्लॅट आणि मध्ये थोडासा असा कर्वमध्ये असतो नॉर्मली. आणि त्याच्यामध्ये आता ह्या सगळ्या आपण ज्या ऑर्गन्स बघितले, थोरॅसिक केज असेल, रिब्स, स्टर्नम आणि इंटरकोस्टल मसल्स, डायफ्रॅगम, ह्याच्यामध्ये इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनमध्ये नेमका त्यांच्या हालचालीमध्ये काय बदल होत असतो, त्यांच्या पोझिशनमध्ये काय बदल होत असतो ते आपण इथं बघणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये फर्स्ट वन देर इज ए इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन टेकन इनसाइड द बॉडी, म्हणजे जेव्हा एअर शरीरामध्ये जात असते त्या प्रोसेसला आपण इन्स्पिरेशन म्हणतो. इन्स्पिरेशन इज द ॲक्टिव्ह प्रोसेस. O2 टेकन, देन इट इज द ॲक्टिव्ह प्रोसेस. ॲक्टिव्ह प्रोसेस का म्हटलेलं आहे ह्याला, कारण की आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण इन्स्पिरेशन करतो, ऑक्सिजन घेतो, त्यावेळेस त्या ठिकाणी ऑक्सिजन शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ATP मोलिक्युल्स तयार होतात, ATP कंझ्युम होतं आणि म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, ॲक्टिव्ह प्रोसेस म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये डायफ्रॅगममध्ये काय बदल होतो बघा. डायफ्रॅगम फ्लॅट होतो. डायफ्रॅगम कसा होतो, फ्लॅट अँड गोज डाऊनवर्ड. थोडासा मगाशी सांगितले मी तुम्हाला, डायफ्रॅगमचा असा आकार असतो, तो काय होतो, फ्लॅट होतो आणि त्यामुळं त्याला काय म्हटलेलं आहे, गोज डाऊनवर्ड. त्याच्यानंतर इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट. इंटरकोस्टल मसलमध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्शन येतं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होणार आहे आपल्याला माहिती आहे, कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स म्हणजे आहे ते पोझिशनमध्ये, त्यात कोणत्याही हालचाल न होते आणि आहेत तशा ऑर्गन्स त्या पोझिशनमध्ये राहतात, त्याला आपण रिलॅक्स म्हणतो. पण कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय होतं, जसं फॉर एक्झाम्पल आपण बलूनमध्ये, साध्या बलूनमध्ये आपण जेव्हा हवा भरतो तेव्हा काय होतं, ते बलून फुगतं, म्हणजे त्याची जी रिलॅक्स कंडिशन होती ती आता काय झालेली आहे, त्याने एक प्रकारचा शेप घेतलेला, जसा त्याचा शेप आहे तो. आणि
ते त्यालाच आपण कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. तसंच त्या ठिकाणी हे इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यामुळे काय होणार आहे की इथले जो स्टर्नम आहे तो थोडासा अपवर्ड आहे आणि आउटवर्ड होणार आहे. आणि त्याचबरोबर रिब्ससुद्धा अपवर्ड आणि आउटवर्ड्स होणार आहेत. म्हणजेच काय होणार आहे की त्या ठिकाणी त्या रिब्सवरती दाब आल्यामुळं ते थोडेसे वरच्या साईडला जाऊन बाहेर झुकणार आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे आउटवर्ड अँड अपवर्ड रिब्स आणि स्टर्नम. त्याच्यानंतर रिब्स स्टर्नम काय झाले अपवर्ड अँड आउटवर्ड झाली, अपवर्ड आणि आउटवर्ड झाली. त्याच्यानंतर थोरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, इन्क्रीज थोरॅसिक व्हॉल्यूम. जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होत असतं तेव्हा प्रेशर डिक्रीज होत असतं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की प्रेशर आणि व्हॉल्यूम हे नेहमी इनवर्स प्रपोर्शनमध्ये असतं. PV=NRT. प्रेशर आणि व्हॉल्यूम कसं असतं इनवर्स प्रपोर्शनमध्ये. म्हणजे जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज असेल तेव्हा प्रेशर डिक्रीज असणार आहे, प्रेशर इन्क्रीज असेल तेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज असणार आहे. पण इन्स्पिरेशनमध्ये थोरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, कारण हवा आतमध्ये भरण्यासाठी तिथं जी आतमध्ये पोकळी आहे ती त्या ठिकाणी मोठी व्हायला पाहिजे आणि त्यामुळे तिथलं व्हॉल्यूम काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे आणि ऑटोमॅटिकली तिथलं प्रेशर काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. डिक्रीज इन प्रेशर ऑफ थोरॅक्स अँड लंग्समध्ये आणि थोरॅक्समध्ये काय होणार आहे हे डिक्रीज होणार आहे. सो द एअर इज इनसाइड द लंग. एअर त्यामुळं इनसाइड लंग्समध्ये व्यवस्थितपणे जाणार आहे. त्याच्यानंतर बघा आपण बघितलं ह्याच्यामध्ये काय काय इन्स्पिरेशनमध्ये ऑक्सिजन टेकन इनसाइड द बॉडी, त्याला आपण ह्या ठिकाणी इन्स्पिरेशन म्हटलं. त्याच्यानंतर ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. ॲक्टिव्ह प्रोसेस का म्हटलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये ATP मॉलिक्युल्स कंज्यूम करतो आपण, म्हणून ॲक्टिव्ह प्रोसेस म्हटलेलं आहे. डायफ्रॅगम कसा होतो फ्लॅट होतो. डायग्रॅममध्ये बघा इथं डायफ्रॅगम कसा होतो इथं हा थोडासा असा कर्व असतो, तो काय होतो इथं फ्लॅट होतो कारण इथं हवा भरली जाणार आहे आणि त्यामुळे त्याचं थोडीशी पोझिशन खाली येणार आहे आणि त्यामुळे हे फ्लॅट होणार आहे. त्याच्यानंतर इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. हे इंटरकोस्टल मसल्स आहेत ते काय होणार आहेत कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं आपोआपच काय होणार आहेत की रिब्सवरती दाब पडणार आहे आणि ते अपवर्ड आणि थोडेसे आउटवर्ड पोझिशनमध्ये येणार आहेत. आणि थोरॅसिक व्हॉल्यूम आतलं जे व्हॉल्यूम आहे तर आपण बघा ह्या डायग्रॅममध्ये आणि ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला फरक दिसतो. तर थोरॅसिक व्हॉल्यूम काय होणार आहे थोडंसं इन्क्रीज होणार आहे आणि प्रेशर ॲटोमॅटिकली डिक्रीज होणार आहे. देर इज ए रिव्हर्स प्रपोर्शन आणि त्यामुळं हवा आतमध्ये येण्यासाठी मदत होणार आहे. दिस इज द इन्स्पिरेशन. देन अगेन वन दॅट इज द एक्सपिरेशन. एक्सपिरेशन दॅट मीन्स देर इज ए CO2 इज गिवन आउट फ्रॉम द बॉडी. दिस इज कॉल्ड एज द एक्सपिरेशन. दिस इज देन अनदर वन इज द इट इज पॅसिव्ह प्रोसेस. आता हे पुस्तकमध्ये चुकून द्यायचं राहिलेलं आहे. ॲक्टिव्ह प्रोसेस असते आणि ही पॅसिव्ह प्रोसेस असते, ह्याच्याबरोबर रिव्हर्स असतं. त्याच्यानंतर डायफ्रॅगममध्ये इथं काय बदल होतो डायफ्रॅगम बिकम्स रिलॅक्स अँड इज पुश्ड अपवर्ड. इथं डायफ्रॅगम काय होतात रिलॅक्स होतात, म्हणजे त्याची पोझिशन कशी असते थोडीशी अशी असते आणि मात्र ह्या ठिकाणी एक्सपिरेशन होणार आहे म्हणजे हवा काय होणार आहे बाहेर टाकली जाणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी हे थोडंसं असा शेप असणारा हा डायफ्रॅगम त्या ठिकाणी असा शेप घेतो, म्हणजे ह्याला आपण डोम शेप्ड म्हणतो. ह्याला काय म्हटलं जातं डोम शेप्ड. डायफ्रॅगम्स बिकम डोम शेप्ड. इट इज रिलॅक्स अँड पुश अपवर्ड. वरती थोडासा पुश होतो. इंटरकोस्टल मसल्स इथं काय होणार आहेत सांगा इथं कॉन्ट्रॅक्ट आहेत. इथं काय होणार आहेत रिलॅक्स होणार आहेत इंटरकोस्टल मसल्स आणि इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स झाल्यामुळं हे रिब्सच्या मध्ये असणारे हे इंटरकोस्टल मसल हे रिलॅक्स झाल्यामुळं काय होणार आहेत रिब्स आणि स्टर्नम.
रिब्स दे बिकम्स इनवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स. मग अशी काय झाले होते, रिब्स अपवर्ड झाले होते, आउटवर्ड झाले होते इन्स्पिरेशनमध्ये. मात्र इथं इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स झालेत आणि त्यामुळं रिब्स किंवा तो रिब्स केज आहे तो इनवर्ड्स आणि डाऊनवर्ड्स होणार आहे. स्टर्नम बिकम्स लोअर अँड डाऊनवर्ड पोझिशनमध्ये येणार आहे. त्याचबरोबर डिक्रीज थोरॅसिक व्हॉल्यूम. थोरॅसिक व्हॉल्यूम इथं काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. एक्सपिरेशन करतोय आपण म्हणजे ह्या ठिकाणी तिथला ॲटोमॅटिकली हवा कमी होणार आहे थोरॅसिक केजमधली आणि त्यामुळं तिथलं व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि व्हॉल्यूम कमी आपल्याला माहिती आहे प्रेशर काय असणार आहे, इन्क्रीज असणार आहे. प्रेशर इन्क्रीज आहे म्हणून तर त्या ठिकाणी काय व्हायला लागले, एक्सपिरेशन व्हायला लागले. इन्क्रीज द प्रेशर ऑफ thorax and lungs and so the air from the lungs is rushes out in and there is a one expiration and one inspiration is called as the breathing. This is the point of breathing. बघा याच्यामध्ये डायग्रॅम पण बघा तुम्हाला इथं इन्स्पिरेशनची डायग्रॅम दिसते. रिब्स केज इथं दिसतं, मूव्ज अपवर्ड फॉरवर्ड सांगितलेलं आहे. प्रेशर इन लंग्स डिक्रीजेस. त्याच्यानंतर एक्सपिरेशनच्या ह्याच्या त्याचबरोबर इथं डायफ्रॅगम कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामुळं मूव्ज डाऊनवर्ड आहे. एक्सपिरेशनमध्ये रिब्स केज मूव्ज डाऊन अँड इनवर्ड्स आहे, तिथं रिलॅक्स आहेत इंटरकोस्टल मसल्स आणि डायफ्रॅगम रिलॅक्स आहे आणि त्यामुळं मूव अपवर्ड होतो म्हणजेच हा डोम शेपड होतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड कपॅसिटीज. आता मी ह्या ठिकाणी पुस्तकातलं तुम्हाला आहे तसं दाखवणार आहे कारण की ह्यामध्ये ह्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन खूप महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला CETसाठी नीटसाठी विचारले जातात. ह्याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन CET नीटसाठी आत्तापर्यंत विचारलेले आहेत म्हणून मी तुम्हाला हे पहिल्यांदा डेफिनेशन इथं दाखवणार आहे आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ते मी एक्सप्लेन करणार आहे. तर ह्याच्यामध्ये पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड कपॅसिटीज म्हटलेले आहे. म्हणजे काय तर ह्या ठिकाणी आतमध्ये एअर गेल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम किती असतं, नॉर्मली किती असतं, इन्स्पिरेशनमध्ये किती असतं, एक्सपिरेशनमध्ये किती असतं, टोटल लंग कपॅसिटी किती असते, हे सगळे इथं ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिलेले आहेत. आणि त्याचे ते व्हॉल्यूम्स आहेत ते व्हॉल्यूम्स खूप महत्त्वाचे आहेत, ते आपल्या लक्षात राहणं खूप महत्त्वाचं असतं. यामध्ये आता आपण पहिली डेफिनेशन बघणार आहोत टायडल व्हॉल्यूम. पहिल्यांदा बघा मी डेफिनेशन वाचून दाखवते तुम्हाला. इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल ब्रिदिंग. इट इज 500 ml. इट इज व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा आपण नॉर्मल ब्रिदिंग करतो, साधा आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्यावेळेस ह्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी हे एअरचं व्हॉल्यूम असतं तर ते आहे 500 ml. त्याला म्हटलं जातं टायडल व्हॉल्यूम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम IRV. द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर और द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज इन्स्पायर्ड ड्युरिंग फोर्स्ड ब्रिदिंग इन ॲडिशन टू TV. इट्स व्हॉल्यूम इज 2000 to 3000 ml. इन्स्पायरेटरी म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हाचं असणारं व्हॉल्यूम. आता इन्स्पायरेटरी म्हणजे नुसता साधा श्वास घेतला नाही, याच्यामध्ये काय केलेलं आहे की मॅक्झिमम म्हटलेलं आहे बघा. मॅक्झिमम व्हॉल्यूम म्हणजे जास्तीत जास्त जेव्हा आपण मोठा फोर्स्ड ब्रिदिंग म्हटलेलं आहे. ड्युरिंग फोर्स्ड ब्रिदिंग जेव्हा आपण मोठा श्वास घेतो, जोरात श्वास घेतो तेव्हा त्या जोरात श्वास घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती प्रमाणामध्ये एअर हे राहू शकतं त्याला म्हटलेलं आहे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. तर ते किती आहे 2000 to 3000 ml आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजे इथं पण बघा द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज एक्सपायर्ड ड्युरिंग फोर्स्ड ब्रिदिंग. फोर्स्ड म्हणजे जोरात आपण श्वास बाहेर टाकणारे, एक्सपायर्ड करणारे. आफ्टर द नॉर्मल एक्सपिरेशन, साधा एक्सपिरेशन केल्यानंतर, साधा आपण श्वास बाहेर सोडल्यानंतर
त्याच्या आधी आपण जोरात मोठा श्वास करून बाहेर सोडणार आहे तेव्हा असणारं व्हॉल्यूम हे किती असणार आहे 1000 to 1100 ml असणार आहे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे डेड स्पेस. द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज प्रेझेंट इन द इन्स्पायरेटरी ट्रॅक्ट. कोणत्या इन्स्पायरेटरी ट्रॅक्ट? फ्रॉम नोज टू द टर्मिनल ब्रॉन्क्युल बट नॉट इन्व्हॉल्व इन गॅसियस एक्सचेंज इट इज 150 ml. म्हणजे काय तर नोजपासून ते टर्मिनल ब्रॉन्क्युल, मग त्याच्यामध्ये नोज, फॅरेंग्स, ट्रकिया, ब्रोंकाय, ब्रॉन्क्युल्सपर्यंत ह्या एवढ्या भागामध्ये जेवढं व्हॉल्यूम आहे एअरचं ते कोणत्याही पद्धतीनं एक गॅसियस सेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसणार आहे असं व्हॉल्यूम काय म्हटले पुढं बट नॉट इन्व्हॉल्ड इन गॅसियस एक्सचेंज. ते गॅसियस एक्सचेंज म्हणजे O2 आणि CO2 एक्सचेंज करताना ते इन्व्हॉल्व नसणार आहे असं जे व्हॉल्यूम आहे त्याला डेड स्पेस असं म्हटलं जातं. मग ते किती आहे तर 150 ml. म्हणजे ते त्या नोजपासून ते ब्रॉन्क्युअलपर्यंत कायमस्वरूपी असणार आहे, त्याला डेड स्पेस म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल म्हणजे आपल्याला माहिती आहे रेसिडन्स म्हणतो आपण, जसं की तिथं कायमचं असतं त्याला आपण रेसिडन्स म्हणतो, तर तसंच आहे सेम. द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स अँड द डेड स्पेस इव्हन आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन इट इज 1100 to 1200 ml. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा, आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन म्हटलेलं आहे म्हणजे एक्सपिरेशन झाल्यानंतर द व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेन्स इन द लंग्स अँड डेड स्पेस म्हटले म्हणजे लंग्समध्येही ते व्हॉल्यूम असणार आहे आणि प्लस कशाचं म्हटलेलं आहे डेड स्पेस. जे मग अशा आपण डेड स्पेसचं 150 ml म्हटलं तर ॲडिशन करायचं आहे. लंग्समध्ये असणारं एअर प्लस डेड स्पेसमध्ये असणारं एअर हे दोघांचं मिळून त्याला रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हटलेलं आहे. हे कसं मोजलेलं आहे आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन झाल्यानंतर हे लंग्समध्ये किती आहे आणि त्या डेड स्पेसमध्ये अँड म्हटले म्हणजे ती ॲडिशन करायची आणि ते आहे 1100 to 1200 ml. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं लंग कपॅसिटी, टोटल लंग कपॅसिटी. त्याच्यामध्ये द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट द लंग्स कॅन होल्ड आफ्टर अ मॅक्झिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन 5200 to 5800 ml आहे. म्हणजे काय टोटल लंग कपॅसिटी म्हणजे जास्तीत जास्त किती प्रमाणामध्ये लंग्समध्ये हवा होल्ड होते, एअर होल्ड होते, ह्याला म्हटलेलं आहे टोटल लंग कपॅसिटी. फोर्सफुल इन्स्पिरेशन म्हणजे आपण हवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती प्रमाणात जास्तीत जास्त मॅक्झिमम म्हटलेलं आहे, मॅक्झिमम किती प्रमाणामध्ये लंग्समध्ये हवा होल्ड होते. दिस इज द 5200 to 5800 ml. दिस इज द टोटल लंग कॅपॅसिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट येते व्हायटल कपॅसिटी. द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथड आउट आफ्टर अ मॅक्झिमम इन्स्पिरेशन it is the sum total of TV, IRV and ERV and is 4100 to 4600 ml. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की व्हायटल कपॅसिटी म्हणजे ह्या ठिकाणी याच्यात काय सांगितलेलं आहे की मी जोरात इन्स्पिरेशन केल्यानंतर किती प्रमाणामध्ये हवा ब्रीथड आउट करू शकतो त्याला व्हायटल कपॅसिटी म्हणते. द मॅक्झिमम इन्स्पिरेशन आणि हेच टोटल TV, IRV आणि ERVचं टोटल आहे. ओके, थँक्यू.